कोरेगावात सायबर गुन्हेगारीचे जाळे, 4 जणांची टोळी जेरबंद, बनावट बँक खाती, एटीएम कार्ड व सिम कार्डच्या माध्यमातून सायबर फसवणुकीत सहभाग, 2,34,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव नगरीने आता सायबर गुन्हेगारीच्या घटनांमुळे वेगळे चित्र समोर आणले आहे. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर उघडकीस आल्यानंतर आता स्वतःची तसेच इतरांच्या नावावरील बँक खाती, एटीएम कार्ड आणि सिम कार्डचा वापर करून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी मदत करणाऱ्या युवा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सातारा सायबर पोलिसांनी कोरेगावातील 4 जणांना जेरबंद करून त्यांच्याकडून 2,34,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांचा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या माध्यमातून सातारा सायबर पोलिसांकडून मागोवा घेण्यात येत होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संघटित टोळ्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सायबर पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ओमकार डुब्बल यांना गोपनीय माहिती मिळाली. कोरेगावातील काही तरुण सर्वसामान्य नागरिकांना 1.5 ते 3% कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बँक खाती, एटीएम, डेबिट कार्ड आणि सिम कार्ड घेत असल्याचे समोर आले. ही खाती पुढे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी व 3 वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी अर्थात लेअरिंगसाठी दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुप्रिया रोमन, संदीप पाटील, ओमकार डुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे व पवार यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीमध्ये कोरेगाव येथील तिळगंगा नदी पुलाजवळ सापळा रचला. डमी खातेदार तयार करून एटीएम कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या एका इसमाला रंगेहात ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचे आणखी 3 साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातील तसेच त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या IDBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक यासह विविध बँक खात्यांवर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधून 35 पेक्षा अधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी टेलिग्राम आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुख्य सायबर सूत्रधारांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीमागे आणखी कोणाचे जाळे आहे तसेच या खात्यांचा वापर करून किती रकमेची फसवणूक करण्यात आली आहे याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 मोबाईल हँडसेट, विविध बँकांचे 8 डेबिट एटीएम कार्ड, 4 अतिरिक्त सिम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे, रॉयल इनफील्ड बुलेट मोटरसायकल आणि 33,750 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,34,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सायबर पोलीस स्टेशननी कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये जे मनी म्यूल अकाउंट असतं म्हणजे एखाद्याच्या नावावर असणारं अकाउंट हे दुसऱ्याला वापरण्यासाठी देणं आणि त्या वापरायला देण्याच्या बदल्यात त्याच्यामध्ये कमिशन घेणं आणि हे जे कमिशन आहे किंवा हे जे अकाउंट वापरायला दिलेलं आहे या अकाउंटवर जी ट्रान्झॅक्शन झालेली आहे ही सायबर फ्रॉडस्टर्सनी, सायबर स्कॅमर्सनी अवैध मार्गाने मिळवलेले जे पैसे आहेत, लोकांना फसवणूक करून डिजिटल अरेस्ट असेल किंवा बाकीचे जे फ्रॉड्युलंट मीन्स वापरून जे काही फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचे पैसे जे अकाउंटवर आलेले होते त्या पद्धतीचे अकाउंट आहे. आणि कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही जी कारवाई करताना याच्यामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्या आरोपींचं 27 तारखेपर्यंत 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि या 4 आरोपींपासून अजून कोण असे अकाउंट आहे किंवा अकाउंट होल्डर आहे ज्यांनी आपले अकाउंट वापरण्यासाठी दिलेले आहेत किंवा आपले सिम कार्ड वापरण्यासाठी दिलेले आहेत किंवा त्या अकाउंटवर इश्यू झालेले डेबिट कार्ड असेल, एटीएम कार्ड असेल किंवा चेक असेल तो वापरण्यासाठी दिलेला आहे. याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी घोडके साहेब करत आहेत आणि ही जी कामगिरी आहे ही सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम आहे ही हवालदार सुप्रिया रोमन, हवालदार संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे आणि पवार या पथकाने केलेली आहे आणि अद्यापर्यंतची सातारा जिल्ह्यातील ही 9वी कामगिरी आहे, ज्याच्यामध्ये
यापूर्वी देखील ज्या 6 गुन्हे दाखल झालेले आहेत ते असेच मनी म्यूल अकाउंट म्हणजे अकाउंट दुसऱ्याला वापरायला देणं आणि त्याच्या बदल्यात कमिशन घेणं आणि 2 गुन्हे जे आहेत ते एटीएम वापरायला देणं म्हणजे त्या एटीएममधून ते विड्रॉ करून घेतात आणि त्यातले काही कमिशनचे पैसे त्या एटीएम कार्ड होल्डरला देतात आणि तिसरा प्रकार जो आहे तो सिम कार्ड वापरायला देणं. अशा पद्धतीची ही कारवाई आपल्या सातारा जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशननी केलेली आहे. यामागे आरोपीचं शिक्षण किती आहे साधारण? आरोपीचं शिक्षण ग्रॅज्युएट आहेत आरोपी आणि किती दिवस पीसी मिळेल त्यांना? 7 दिवसाची पोलीस कस्टडी. आणि आरोपीची पार्श्वभूमी काय अधिकार हा यांच्यावर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काही आपल्या बाहेरच्या राज्यांमध्ये काही आपल्या राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. 4 मिळून जवळपास 35 गुन्हे दाखल आहेत. हे सायबर निगडीत आहेत का? सगळे सायबर